जातपात उच्च नीच महाराष्ट्राला लागलेला कलंकच आहे, शाप आहे. आणि हे वारंवार सिद्ध होत असतं. त्याला कारणं काहीही लागतात. अगदी पात्र्याला पावट्याचं निमित्त जसं असतं ना, तसा हा प्रकार आहे. आता ब्राह्मण समाजाचंच घ्या ना. संख्येनं अवघा 4% उरलेला हा समाज, असाही आणि तसाही निरुपद्रवी, नाकासमोर चालणारा, एकेकाळी भिक्षुकी करणारा, पौरोहित्य करणारा, पण नेटानं या समाजानं आपल्या जगण्याच्या वारीत अडचणी येत आहेत म्हणून, वाटेत काटेच काटे पसरलेले आहेत म्हणून त्यांना नीतिमत्तेशी तडजोड कधी केलेली दिसली नाही. आपला मार्ग बदलला नाही. वाम मार्गाला लागलाय का, तर नाहीच नाही, मुळीच नाही. असं असतानाही या समाजाला टार्गेट केलं जात आहे. का केलं जात आहे? कोण करतंय? कोण करतंय काय? ते काय लपून राहिले का? एक सडक्या मेंदूची पैदाईच आहे महाराष्ट्रात. या जमातीला समाजात सौहार्द नकोय, जातीपातीत सलोखा नकोय, तर त्यांच्यात तेढ निर्माण झाली तरच आपलं दुकान चालतंय हे त्या जमातीला समजलेलं आहे. तोंडानं शाहू फुले आंबेडकर या महापुरुषांच्या नावाचा जप करायचा. यांना मुंह में राम बगल में छुरी असं देखील म्हणू शकत नाही, कारण त्यात आमचा राम तिथं बदनाम होतो यांच्यामुळे. त्यांच्या कुठल्याच गोष्टींशी सनातन धर्माच्या गोष्टी, सनातन्यांची श्रद्धास्थानं जोडू शकत नाही आपण. महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचाच आहे, यात वाद नाही. पण त्याही आधी तो छत्रपती शिवाजी महाराजांचा नाही आहे का? धर्मवीर संभाजीराजे भोसल्यांचा नाही आहे का? अहो, यांनी महाराष्ट्र घडवला, आपलं रक्तसिंचन करून हा मुरुग जिवंत ठेवला. मुरदाड मराठ्यांच्या काळजात आग पेटवली आणि मनगटात जाळ. तिरक तो जोश, मराठ्यांचा आब रुबाब, हे आलं कुठून? याचे जन्मदाते कोण? हिंदू पदपातशाह छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचं नाव घेताना कानकोंडे का होतात हो हे लोक? का बुजतात, का लाजतात? मित्रो, आजच्या विवेचनाची पार्श्वभूमी समजावून सांगताना ही प्रस्तावना का, तर त्याची खरंच गरज होती. काल दिवस सरता सरता 2 गोष्टींची चर्चा समाज माध्यमांवर जोरजोरात होताना दिसली. एकतर आमच्या गुरुजींच्या वक्तव्याबद्दल होती, तर दुसरी होती शरद पोंक्षेंच्या पोस्टबद्दल. आदरणीय भिडे गुरुजींनी केलेलं वक्तव्य, त्याला आधार म्हणून असलेल्या पुस्तकाबद्दल मी ऐकून आहे. गुरुजी ज्या माणसाबद्दल बोलले त्यांच्याबद्दल, मोहनदास करमचंद गांधी नावाच्या सत्याचे प्रयोग करणाऱ्या तोतयाबद्दल माझ्या मनात किती आदर आहे हे तुम्हालाही माहीत आहे. त्यामुळे आता मी जर काही बोलायला लागलो तर अजून बवाल. त्यावर मी अधिक काही बोलत नाही सध्या. शरद पोंक्षे यांच्यावर ही लिब्रांडू मंडळी किती खार खाऊन आहेत याचं ताजं फडफडीत उदाहरण द्यायचं तर आपलं चिखल बगळे. काल काय नसा टरटरून घसा खरवडून लाईव्ह केला राव. आवडीचा विषय मिळाला की बगळ्यांची माळ फुले अजूनही अंबरात, अशी अवस्था असते. ब्रह्मानंदी टाळीच लागते अगदी बगळ्याची. हा एक नाही आहे बगळे, असे अनेक बदमाश बगळे काल समाज माध्यमांवर तुटून पडले होते. पोंक्षेंची ती पोस्ट, काय म्हणायचं, शरद पोंक्षेंची कन्या पायलट झाल्याची ती पोस्ट, अनेक वर्ष तिनं पाहिलेलं स्वप्न अतिशय खडतर परिस्थितीतून मार्ग काढत आज अखेर पूर्ण झालं. दरम्यान या स्वप्नपूर्तीसाठी बापाच्या डोक्यावर कर्जही झालंय, कारण ब्राह्मण संख्येने अल्पसंख्य आहेत, पण त्यांना अजून तरी अल्पसंख्यक असा दर्जा, असं लेबल, आरक्षणाचं लेबल अजून तरी लागलेलं नाही. त्यामुळे अर्थातच सवलत, आरक्षण वगैरे न मिळवताच पोंक्षेच्या कन्येनं हे शिवधनुष्य पेललंय आणि बापानं पोरीच्या कौतुकापोटी ते अभिमानानं लिहिलं समाज माध्यमांवर. काय बिघडलं? पण झालं काय, शरद पोंक्षेंनी फिर उगला जहर अशा आविर्भावात काल आपलं चिखल बगळे फुतकारत होता. कोण जहर उगलतं, करळ ओकतं, हे दिसतंय. मग अनेक समाज सुधारक, लिबरल विचारवंतही जागे झाले. त्यांना पोंक्षेंच्या त्या पोस्टमधला आरक्षण हा शब्द खटकला असावा. मग या पोस्टला बहुजन अभिजन वादात कन्वर्ट करायचे उद्योग सुरू झाले. आरक्षणाच्या कुबड्या कोणाला लागतात? आज या देशात प्रत्येक मोठ्या नागरी समस्येचं मूळ हे आरक्षणात दडलेलं आहे. त्या मणिपूरवरून हे लिब्रांडू गळे काढत, छाती पिटत रस्तोरस्ती फिरतायत ना मोदींच्या नावानं, त्या मणिपूरमध्येही वादाची ठिणगी आरक्षणावरूनच पडली हे लक्षात घ्या. आजकाल एक फॅशन आली आहे. कोण्याही सेलिब्रिटी किंवा नेत्यानं आपल्या पोरांबद्दलच्या अभिमान वाटणाऱ्या क्षणांच्या पोस्टी टाकल्या की हे ठराविक मानसिकतेचे लोक जागे होतात. बघा, यांची पोरं परदेशात जाऊन शिकून येतात आणि हे दुसऱ्यांच्या पोरांना नको त्या उद्योगाला लावतात. थोडाफार फरक करून यांची पोरं परदेशात शिकतात
आणि आमची पोरं इकडं सतरंजा उचलतात. शब्द कसेही वापरा, मथित अर्थ एकच निघतो. पण पोंक्षेनी कोणाच्या पोराला सतरंजा उचलायला लावल्यात? सावरकर नावाचा ज्वलंत इतिहास हा माणूस जगाला सांगायला निघाला. सावरकरांचं हिंदुत्व समाजाला शिकवायला निघालं. आणि सावरकरांच्या जीवन प्रवासात शिक्षणाचं काय महत्त्व होतं हे ज्यांनी सावरकर वाचलेत, सावरकर समजलेत, ज्यांना सावरकर आपल्या नसानसात भिनवून घेतलेत ज्यांनी, त्यातल्या कुठल्याही एक XYZ विचारा, काय रे आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचं काय? तो झोपेतून उठूनही सरी आपण विचारल्यानंतर तो सांगेल शिक्षण. हाच विचार शरद पोंक्षेंच्या कन्येला त्यांनी बाळकडून पाजला असणार. तेव्हा सर ती सातासमुद्रापार जाऊन वैमानिक बनून आली. आणि पुढचं ध्येय काय, तर देशाची सेवा करायची. ती कमर्शियल पायलट आहे, ती कुठल्या सैन्य दलात अधिकारी वगैरे होणार नाही, पण ती एक प्रकारे पायलट हा जो काही पेशा आहे त्यात फार कमी स्त्रिया आहेत, महिला आहेत, त्यात तिने उडी घेतली, त्यात तिला करिअर करायचं. शुभेच्छा द्या. तर एक गोष्ट आपण मान्य करू की बहुजनांमधल्या वंचितांना त्यांच्या उत्थानासाठी बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षणाचं शस्त्र महत्त्वाचं होतं. पण त्याच बाबासाहेबांनी शिकवलेला मूलमंत्र शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हा मंत्र मात्र सोयीस्कररित्या विस्मरणात चाललाय. आरक्षणामुळे मिळालेल्या आयत्या खुर्चीवर बसून त्या उभवणारे अनेक आहेत आणि या आरक्षणामुळे आयुष्य उद्ध्वस्त झालेलेही अनेक आहेत. मी नावं घेत नाही. बाबासाहेब जे बोललेत त्यानुसार शिकून संघटित होऊन आपल्या बौद्धिक कुवतीवर संघर्ष करून समाजात मानाचं स्थान मिळवलेलेही अनेक आहेत. त्यांच्याबद्दल बहुजनांना, अभिजनांना सारखाच अभिमान वाटतो. बाबासाहेब आंबेडकर हे कुठल्याही भारतीयासाठी महामानव आहेत, पूजनीय आहेत. पण आपल्या सोयीसाठी जात पुढे करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांच्या पोटात मात्र दुखत असतं. कारण ज्यांची कुवत आहे, ज्यांनी आपल्याला सिद्ध करून दाखवलं, त्यांच्याबद्दल कधीच कोणी त्यांची जात विचारलेली नाही आहे महाराष्ट्रात. आज ते आमच्यासाठी सेलिब्रिटी आहेत, आज ते आमच्यासाठी आदर्श आहेत. त्यांच्याकडे बघून हा अख्खा समाज, मराठी समाज, मी मराठा म्हणत नाही, मराठी समाज, महाराष्ट्रीयन समाज वाटचाल करतोय. आम्ही नाही कधी जातीपातीच्या भानगडीत पडलो. पण आज एका बामणाच्या लेकीनं स्वकर्तृत्वावर यश मिळवलंय तर खुल्या दिलानं तिचं कौतुक करणं लांबच राहिलं. पोंक्षेंची पोस्ट वादग्रस्त ठरली. तर मागे सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या ग्रॅज्युएशनची पोस्ट पडली समाज माध्यमात, फेसबुकवर. तिच्यावरही काही जातीवंत सतरंजी उचले तुटून पडले. एक फरक आहे, रेवती सुळेचे बाबा उद्योगपती आहेत, आई खासदार आहे, आजोबा शरद पवार आहेत, दी ग्रेट शरद पवार. रेवतीच्या परदेशातून अगदी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतून ग्रॅज्युएट होण्यावर कुणाला आक्षेप असणार? त्या आक्षेप असणं तर सोडाच, सोयरसुतकही नसायला हवं होतं. पण तिथेही आलेच कडमडायला. कालच्या शरद पोंक्षेंच्या पोस्टीत तर त्यांनी खपलीच काढली. सिद्धीचं कौतुक करताना त्यांनी बुद्धी, परिश्रम आणि निष्ठा यांच्या जोरावर हे यश मिळालंय सांगत असताना त्याच्या जोडीला जर कुठलं आरक्षण आणि सवलत मिळाली असती तर एक बाप जो दुर्धर अशा आजारातून उठून बाहेर आलाय, त्या उपचारांसाठी बेसुमार खर्चही झालाय, त्यातूनही लेकीच्या उच्च शिक्षणासाठी, तिचा हट्ट पुरा करण्यासाठी आयुष्याच्या या टप्प्यावर पुन्हा कर्जबाजारी झालाय, ही बोच आहे. बोलून दाखवली तर कुणाला का टोचावं? कशाला एवढं आकांडतांडव? हे विष पसरवणारे तेच आहेत ज्यांना नथुराम या नावाची ॲलर्जी आहे, ज्यांना सावरकर माफीवीर वाटतात. त्यात शरद पोंक्षे या दोन्ही देशभक्तांचे परमभक्त. मिरची लागणारच, डबल लागणार, सिंगल नाही डबल लागणार, आणि ती लागली. माझा एक मित्र काल मला म्हणाला, शरद पोंक्षेंनी काय टोमणा आणलाय राव. म्हटलं का रे बाबा, तुमच्या बेस्ट सीएमनं टोमण्यावर टोमणे मारलं तर चालतात, आमच्या पोंक्षेंनी एक टोमणा मारला तर त्यानं एवढे काय हवालदिल झाला, काय तर पार ॲट्रॉसिटीपर्यंत बाब नेऊन ठेवली. अरे याच भावनांना जेव्हा उठसूट झोडता, तेही विनाकारण, कारण नसताना, तेव्हा ती ॲट्रॉसिटी नसते का मित्र? आरक्षण हा शब्दच जर कोणी उच्चारला तरी त्याला उद्या ॲट्रॉसिटी लावतील, अशी परिस्थिती निर्माण होईल पुढच्या काही वर्षात. या देशात स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर आता कुठं समान नागरी कायदा लागू होईल असं वारं वाहत आहे. पण मला वाटतं त्या कायद्यासोबत समानता असलेलं शिक्षण आणि नोकरीतही समानतेची संधी देणारा एखादा कायदा सरकारनं आणला
तर तो क्लेश, हा जो क्लेश आहे ना समाजात, या एका शब्दाभोवती निर्माण झाला आहे, तो दूर व्हायला मदत होईल. मग भिडे, चितळे, पोंक्षेच काय, पाटील, देशमुख हा सूर्यवंशी त्या शब्दावरून टोमणे मारणार नाही. हे विवेचन शरद पोंक्षेंच्या टोमण्याचं समर्थन करणार नव्हतं, असं मी अजिबातच म्हणणार नाही. मी समानतेचा खंदा पुरस्कर्ता आहे, त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विजय असो म्हणत मला जे खुपतं ते मी मांडणारच. ते मांडले. पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या. धन्यवाद. नमस्कार.